नमस्कार मित्रांनो, मी सचिन पवार तुमचं पुन्हा एकदा स्वागत करतोय आपल्या हक्काचे विश्वसनीय मराठी माहिती चॅनल शासन मराठीवर। मित्रांनो, नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प टप्पा 2 अंतर्गत अनेक वैयक्तिक घटकांसाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज सुरू झालेले आहेत आणि त्यातीलच एक महत्त्वाचा घटक म्हणजे शेळीपालन। 75% अनुदानावर शेळीपालन या व्यवसायासाठी 4 शेळ्या आणि 1 बोकड मिळवण्याची सुवर्ण संधी आहे। पाहणार आहोत आपण सविस्तर माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून। व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि आपल्या चॅनलवर पहिल्यांदा आला असाल तर अशीच महत्त्वपूर्ण माहिती मिळवण्यासाठी सबस्क्राईब नक्की करा। चला तर मित्रांनो, व्हिडिओला सुरुवात करूयात। पहा मित्रांनो, महाराष्ट्र शासन कृषी विभाग नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प टप्पा 2 अंतर्गत विषय पहा मित्रांनो, नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प अंतर्गत राबविण्यात येणाऱ्या वैयक्तिक लाभाच्या घटकांच्या मार्गदर्शक सूचना निर्गमित करण्याबाबत। पुढे आपण पाहूयात शेळीपालन मार्गदर्शक सूचना आपल्याला देण्यात आलेल्या आहेत। इथे पहा मित्रांनो, हवामान बदलामुळे उद्भवलेल्या परिस्थितीशी जुळवून घेण्यास शेतकऱ्यांना सक्षम करण्याच्या उद्देशाने महाराष्ट्र शासनाचा जागतिक बँकेच्या अर्थसहाय्याने नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प सुरू करण्यात आलेला आहे। पुढे पहा मित्रांनो, प्रकल्प क्षेत्रामध्ये शेळीपालनाद्वारे भूमिहीन कुटुंबातील लाभार्थ्यांना पूरक उत्पन्न मिळवून देण्यासाठी तसेच ग्रामीण भागात रोजगार निर्मिती होण्याच्या दृष्टीने नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्पांतर्गत शेळीपालन या घटकाचा समावेश करण्यात आलेला आहे। व्यवस्थित माहिती समजून घ्या मित्रांनो, अगदी साध्या आणि सोप्या भाषेत तुम्हाला समजेल अशी माहिती आपण देण्याचा प्रयत्न करत आहोत। पुढे आपण पाहूयात शेळीपालन या घटकाचे उद्देश काय आहेत। प्रथम पहा, नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्पात समावेश करण्यात आलेल्या गावातील भूमिहीन कुटुंबातील व्यक्ती। इथे महत्त्वाचा मुद्दा आहे मित्रांनो, व्यवस्थित माहिती समजून घ्या। भूमिहीन कुटुंबातील व्यक्ती किंवा विधवा महिला, परित्यक्त्या व घटस्फोटित महिलांना शेळीपालन या घटकाद्वारे पूरक उत्पन्न मिळवून देणे हा या घटकाचा उद्देश आहे। त्यानंतर पुढे पहा, क्रमांक 2 मध्ये ग्रामीण भागातील युवकांना स्वयंरोजगार उपलब्ध करून देणे, स्थानिक वातावरणात तग धरतील अशा प्रजातींच्या पैदा सक्षम शेळ्यांचे संगोपन करणे, ग्रामीण भागातील शेळीपालन व्यवसायास चालना मिळावी ही या योजनेची महत्त्वाची उद्देश आहेत। आता आपण पुढे पाहूयात या योजनेसाठी लाभार्थी निवडीचे निकष काय आहेत। क्रमांक 1 मध्ये पहा, प्रकल्पांतर्गत निवड केलेल्या गावातील भूमिहीन कुटुंबातील व्यक्ती, विधवा, परित्यक्त्या व घटस्फोटित महिला सदर घटकासाठी पात्र राहतील। त्यानंतर पुढे क्रमांक 2 मध्ये पहा, एका कुटुंबातील एकाच व्यक्तीस या घटकाचा लाभ देता येईल। त्यानंतर अर्जदार लाभार्थी अथवा त्यांच्या कुटुंबातील अन्य सदस्यांनी सदर घटकाचा लाभ इतर कोणत्याही शासकीय योजनेतून यापूर्वी घेतला असल्यास ते प्रकल्पांतर्गत लाभ घेण्यास पात्र राहणार नाहीत। भूमिहीन कुटुंबातील व्यक्तींसाठी किमान तहसीलदार यांच्याकडील भूमिहीन असल्याबाबतचे प्रमाणपत्र सादर करणे आवश्यक आहे। विधवा, परित्यक्त्या व घटस्फोटित महिलांना लाभ देण्यासाठी सक्षम प्राधिकारी यांचे प्रमाणपत्र सादर करणे आवश्यक आहे। तर अशा प्रकारे हे लाभार्थी निवडीचे निकष आपण पाहिलेले आहेत। आता आपण पाहूयात अतिशय महत्त्वाचं जे तुम्हाला 75% अनुदान असणार आहे ते कशा प्रकारे असणार आहे। पहा मित्रांनो, योजनेअंतर्गत समाविष्ट घटक व अर्थसहाय्य। सदर घटकाअंतर्गत 4 शेळ्या व 1 बोकड असा शेळी गट खरेदी करणे अनिवार्य आहे। शेळी गट खरेदी करताना पैदा सक्षम शेळ्या 2ऱ्या व 3ऱ्या वेतातील व पैदा सक्षम बोकड वय किमान 1 वर्ष व त्यावरील असणे आवश्यक आहे। सदर घटकाअंतर्गत खरेदी केलेल्या शेळी गटाचा 3 वर्षाकरिता विमा उतरवणे अनिवार्य आहे व सदर घटकासाठी मंजूर मापदंडाच्या 75% अनुदान अनुज्ञेय राहील। तर इथे महत्त्वाचा मुद्दा आहे मित्रांनो, समजून घ्या। सदर घटकासाठी मंजूर मापदंडाच्या 75% अनुदान अनुज्ञेय राहील। आता हे 75% अनुदान कशा प्रकारे असणार आहे समजून घ्या। शेळीपालन 4 शेळ्या आणि 1 बोकड। तपशील पहा मित्रांनो, शेळ्या खरेदीमध्ये 2 प्रकार आहेत मित्रांनो। एक म्हणजे उस्मानाबादी संगमनेरी जातीच्या शेळ्या व दुसऱ्या
स्थायिक पैदासक्षम शेळ्या अशा 2 प्रकारच्या आहेत शेळ्या। यामध्ये 8,000 रुपये प्रति शेळी उस्मानाबादी संगमनेरी। 4 शेळ्यांची किंमत असणार आहे 32,000 रुपये आणि 75% अनुदानावर 24,000 रुपये इतकी रक्कम अर्थसहाय्य असणार आहे। व ज्या स्थायिक शेळ्या आहेत मित्रांनो, त्यांची किंमत 6,000 रुपये प्रति शेळी असणार आहे व 4 शेळ्यांची किंमत 24,000 रुपये असणार आहे व त्यावरील तुम्हाला 75% अनुदान 18,000 रुपये इतके असणार आहे। तर व्यवस्थित माहिती समजून घ्या मित्रांनो। पुढे पहा मित्रांनो, क्रमांक 2 मध्ये बोकड खरेदी। बोकड खरेदीमध्ये प्रति बोकड 10,000 रुपये, त्यामध्ये उस्मानाबादी संगमनेरी जातीचा असणारा बोकड याची किंमत असणार आहे 10,000 रुपये आणि या 10,000वर तुम्हाला 75% अनुदान 7,500 रुपये इतके असणार आहे। आणि जर तुम्ही स्थानिक बोकड जर खरेदी केला त्याची किंमत असणार आहे प्रति बोकड 8,000 रुपये व या 8,000 रुपयावर तुम्हाला 75% अनुदान रुपये 6,000 रुपये इतके असणार आहे। पुढे क्रमांक 3 मध्ये पहा मित्रांनो, शेळ्या व बोकडाचा विमा उतरवणे तुम्हाला बंधनकारक आहे। यामध्ये उस्मानाबादी व संगमनेरी जातीसाठी रुपये 6,319 रुपयाचा विमा उतरवणे तुम्हाला आवश्यक आहे व अन्य जातींसाठी 4,814 रुपयाचा विमा तुम्हाला उतरवणे आवश्यक आहे व त्यावरील 75% अनुदान आपल्याला पुढील प्रमाणे दिलेले आहे। तर अशा प्रकारे मित्रांनो तुम्ही शेळी पालन या घटकासाठी अर्ज करू शकता। मित्रांनो, अर्ज तुम्ही नानाजी कृषी देशमुख संजीवनी प्रकल्प टप्पा 2 यांच्या डीबीटी पोर्टलवर ऑनलाईन पद्धतीने अर्ज करू शकता। या डीबीटी पोर्टलची लिंक मी तुम्हाला खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे। तसेच शेळी पालन या घटकासाठी जी आपण PDF पाहिली त्या PDF ची लिंक सुद्धा मी तुम्हाला खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे। सर्वांनी व्यवस्थित माहिती नक्की पहा। भेटूया लवकरच। धन्यवाद।